नागपूरच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं सर्वात आधी मी सर्व पत्रकार बांधवांचं प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। आभार मानत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विरोधी पक्षांची भूमिका प्रभावी मांडण्यामध्ये आमच्या सोबतही आपला सहभाग राहिला। हे अधिवेशन आज संपतंय, विधानसभेचं चालू आहे, परिषदेचं संपलेलं आहे, पुढच्या अधिवेशनाची सुद्धा घोषणा झालेली आहे। पण तो अधिवेशन संपत असताना विदर्भाच्या नागपूर करारानुसार हे अधिवेशन होत असताना निव्वळ घोषणा 14 ते 19 विदर्भाचेच मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना कोणत्याही प्रकारे विदर्भाला न्याय नाही, फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा, बाकी त्याच्यातून सार कुठेही या अधिवेशनातून निघालेलं नाही। कायदा सुव्यवस्थेवर या आम्ही चर्चा उपस्थित केली, परंतु मान्य गृहमंत्र्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांनी फक्त आकडेवारी मांडण्यात आणि मग निकष कसे असतात काय सांगण्यात याच्यातच वेळ घालवला, परंतु प्रत्यक्षात कायदा सुव्यवस्था याच्याविषयी कोणती भूमिका मांडली नाही। दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन जातात, त्याच्याविषयी कुठं बोलले नाही। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले होते आणि त्वरित 2 तासात मी ही भूमिका मांडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अजितदादांना पत्र लिहिलं होतं की देश महत्त्वाचा। मग देश महत्त्वाचा असताना जे प्रफुल्ल पटेल ज्यांचा मिरची बरोबर व्यवहार झालेला आहे आणि आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान मुंबईत म्हटले होते, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, ते प्रफुल्ल पटेल त्यांच्याविषयी कोणती भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली नाही। दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात भारतीय जनता पार्टीचे नेते गेले, त्याच्याविषयी कोणती भूमिका घेतली नाही। याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी खोटा आव दहशतवादाचा देशभक्तीचा आणत असून दुसऱ्यांनी केलेला तो देशद्रोह आणि स्वतःने केलेली ती देशभक्ती अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न करते। आरोग्य व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला, आत्ता सुद्धा राईट टू रिप्लाय मध्ये हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही खरोखर आरोग्य व्यवस्थेत 5 लाख रुपये कोणत्या रुग्णाला एखाद्या महाराष्ट्रात दिलेले 5 लाख रुपयापर्यंत औषधोपचार राज्य सरकार करणार, या घोषणेचं काय झालं? घोषणा तर आपण केली, नंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील आरोग्याची औषध खरेदीची स्थिती काय, तर याच्याविषयी सरकारने कोणतंही उत्तर आम्हाला दिलं नाही। मराठा आरक्षणाविषयीची तर भूमिका आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, फेब्रुवारीत आरक्षण घेऊ, अशा फेब्रुवारीत अधिवेशन घेऊ ही घोषणा केली। प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या असं वाटलं होतं। खरं तर सत्ताधारी पक्षानेच मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणलेला असताना असं वाटलं होतं की या आरक्षणाच्या संदर्भात सरकार कोणती तरी भूमिका घेईल। सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विदर्भात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, झालेल्या आहेत। गारपीट झाली होती, अवकाळी झाला होता, यामध्ये आम्ही सातत्यानं रस्त्यावर आणि सभागृहात विषय मांडले, परंतु फक्त पीक विमा कशा पद्धतीनं मिळाला एवढंच सरकारने दोन्ही सभागृहात सांगितलं। प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पारड्यामध्ये कोणतीही मदत मिळालेली नाही। कापसाच्या भावाविषयी भूमिका मांडली, सोयाबीनला अनुदान तर जाहीर केलं, 5,000 रुपये जास्त मागच्या वर्षीपेक्षा, मिळतं का ते आम्ही पाहू, कारण कांद्याचं अनुदान जे जाहीर केलं होतं मार्च मध्ये ते सुद्धा पूर्णपणे अजून मिळालेलं नाही। सरकारने 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याची घोषणा केली, प्रत्यक्षात सभागृहात आम्ही स्वतः सांगितलं की 4,000 कोटीच्या वर अजूनही शेतकऱ्याला कोणती मदत मिळालेली नाही। आणि म्हणून वेगवेगळ्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आम्ही मांडला। मुंबईविषयी ते बोलतात, काही हरकत नाही, पण आम्ही पुण्याविषयी बोललो, नागपूरविषयी बोललो, पिंपरी चिंचवडविषयी बोललो, ठाण्याविषयी बोललो, परंतु याच्याविषयी सुद्धा सरकारने कोणताही प्रकारचं तोंड या सगळ्या अधिवेशनात उघडले नाही। आणि म्हणून हे अधिवेशन फक्त 10 दिवसाचं अधिवेशन
मला असं वाटतं अतिशय विदर्भाच्या दृष्टीनं या सरकारने विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे। अतिशय वांझोट्या पद्धतीच्या घोषणा या सरकारने केलेल्या आहे। परंतु आम्ही विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर आंदोलनं केली, अनेक लक्षवेधी मांडल्या, अनेक प्रश्न मांडले, वेगवेगळे आयुध वापरले, 289 वापरलं, 93 वापरलं, स्थगन वापरलं, 97 वापरलं। काही प्रमाणात सभापतींनी सुद्धा एकांगी बाजू घेण्याची भूमिका घेतली होती। परंतु ज्यावेळेस आम्ही या भूमिकेच्या विरुद्ध आवाज उठवला वाटतं त्यावेळेस या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली होती। आणि म्हणून हे अधिवेशन संपत असताना मी एवढंच सांगेल की मंत्र्याचा भ्रष्टाचार सुद्धा आज मांडला, अब्दुल सत्तारांचा मांडला, आरोग्य विभागाचा मांडला, महसूल विभागाचा मांडला, फूड अँड ड्रग्ज विभागाचा मांडला। याच्याविषयी सुद्धा सरकार येणार काळात काय भूमिका घेईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धारावीचा मुद्दा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं मांडला गेला आहे, धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा मुद्दा। आणि हे सगळे विषय सरकार ज्या पद्धतीनं घेतंय त्या पद्धतीनं जर बघितलं तर या सरकारला जनतेच्या हिताशी कोणतंही देणं घेणं राहिलं नाही। या महाराष्ट्रातील जनतेच्या हिताशी या सरकारला कोणतंही देणं घेणं राहिलं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि हे सगळं करत असताना जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार करतंय। ओबीसींना वेगळं सांगायचं, मराठ्यांना वेगळं सांगायचं, एक मुख्यमंत्री वेगळं बोलतात, त्यांचेच कॅबिनेट मंत्री वेगळे बोलतात। धनगर आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका वेगळी, भारतीय जनता पार्टी प्रत्यक्षात धनगरांना सांगतं वेगळं, प्रत्यक्षात अंमलबजावणी कोणतीच करत नाही, अशा प्रकारची स्थिती आपल्या समोर आलेली आहे। म्हणून या सगळ्या भूमिकेचा आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं आवाज उठवलेला आहे। म्हणून हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनीचे प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, एकीकडे आदित्य ठाकरेंवर आज एकनाथ शिंदेने पुन्हा एकदा टीका केली। त्यांचं म्हणणं आहे की कोविड काळामध्ये वरुण राजासारखी टेंडरची बरसात केली होती आणि त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला। हायवे कंपनीला कोविड सेंटरचं काम दिलं, ऑक्सिजन प्लांटचं काम दिलं। मला असं वाटतं त्यांच्याकडे नगरविकास विभाग होता, त्यांनी त्याची चौकशी करावी। करत असताना ठाणे महापालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेत सुद्धा कशा पद्धतीनं टेंडर प्रोसेस झाली, कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणतीही हरकत नाही। उलट मी त्यांना चॅलेंज देतो, आव्हान देतो, मुंबईची चौकशी करता करा, आदित्य साहेबांवर आरोप करता करा, पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा। सर, कायदा व सुव्यवस्थेच्या अंतिम आठवडा तुम्ही सादर केला होता, त्यामध्ये उत्तर देताना गृहमंत्री असं म्हणतात की दिल्लीपेक्षा मुंबईत महिलांना सुरक्षित वाटते आणि एकूण गुन्हे हे 9,94,000 पेक्षा जास्त गुन्हे होते आणि आता 30,000 कमी झाले। मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही। 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एक जी तरुणी, तिचं नाव मी घेणार नाही, तिला गाडीनं चिरडलं राज्याचा MSRTCचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं, गाडीनं चिरडलं। त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे, गाडी 4 वेळेस मागे पुढे केली, त्याच्यावर साधा 307 दाखल झाला नाही, साधा 376 दाखल झाला नाही। आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। सलीम असेल, बडगुजर असेल किंवा आज पारेखचा विषय असेल, मुद्द्यांपेक्षा मुद्द्यांवरती अधिवेशन गाजवलं का सरकार? हे पहा, आम्ही तर जनतेच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि विदर्भाच्या प्रश्नावर या आंदोलनात सुरुवात केली। काढलं कोणी त्याला तर उत्तर आम्हाला द्यावं लागेल। सुधाकर बडगुजर तर आमचे फार मोठे नेते नाही, एक नाशिक शहराचे शहर प्रमुख आहे, त्यांचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर आणता। तर आम्ही गिरीश महाजनांचा काढला ना, आम्ही प्रफुल्ल पटेलांचा काढला ना, आम्ही नवाब मलिकाचा काढला ना, त्याच्यात काय चूक आहे? जशास तसे तर उत्तर दिलं पाहिजे। आणि म्हणून जर तुम्ही सुधाकर बडगुजरांची चौकशी करता तर माझं मत असं आहे की गिरीश महाजनांची चौकशी करावी, त्यांच्यासोबत जे आमदार होते त्यांची चौकशी करावी। तर यालाच धरून एक प्रश्न असा आहे की अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र मुंबई महापालिकेचा मुद्दा न सोडता शेतकऱ्यांच्या बाजूने काही उत्तर दिलं नाही। शेतकऱ्यांच्या बाजूनं एकही घोषणा झालेली नाही। खरं तर या महाराष्ट्रात फक्त 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले, बाकीचे तालुके टंचाईग्रस्त म्हटलेले।
दुष्काळग्रस्त तालुके जाहीर झाल्यानंतर काय काय द्यावं लागतं, फीस माफ करावी लागते, लाईट बिल माफ करावं लागतं, वसुलीला स्टॉप करावं लागतं. अजून या कोणत्याही विषयाची सुरुवात राज्य सरकारने केलेली नाही. आणि ही करत असताना फक्त 40 तालुक्यातच दुष्काळ आहे अशातला काही भाग नाही. 15 डिसेंबरला अंतिम आणेवारी जाहीर होत असते. 15 डिसेंबर उलटून गेलेला आहे, आज 20 डिसेंबर आहे. आणेवारीनुसार या महाराष्ट्रात जवळपास 88च्या वर तालुके दुष्काळी जाहीर झाले पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार हे 88 तालुके दुष्काळी जाहीर करत नाही आहे, कारण दुष्काळ जाहीर करत असताना केंद्राची याला सर्व मदत मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा दंडक आहे. आणि म्हणून केंद्र यांच्याकडून डोळे वाटवून बघत असेल म्हणून यांनी फक्त 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले, बाकी टंचाई सदृश्य अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे. तर सर तुम्ही अधिवेशन लोकांच्या प्रश्नासाठी वाढवा अशी मागणी करत होता, पण काल पीएससीची बैठक होती, त्याच्या आधीच कामकाजामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव घेण्यात आला होता. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा असतो. विरोधकांनाही अधिवेशन पीएससीच्या आधी संपवायची इच्छा होती का किंवा काही झाली होती? हे पहा, जे शेड्यूल आमच्याकडे होतं ते 20 तारखेपर्यंतचं होतं. आम्हाला आमचं काम करावं लागतं अंतिम आठवड्याचं. आम्ही आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता. आठवडा वाढला तर तो पुढे जाऊ शकतो, त्याच्यात काय मोठं फार आहे. अंतिम आठवडा आम्हाला जे शेड्यूल आलेलं आहे त्याच्यानुसार 20 पर्यंत अधिवेशन होतं. उद्या आम्ही दिला नसता तर उद्या आमचा अंतिम आठवडा प्रस्तावावर सुद्धा आम्हाला बोलता आलं नसतं. पुन्हा तुम्ही टीका केली असते की विरोधकांनी अंतिम आठवडा सुद्धा दिला नाही. जसं खालच्या सभागृहामध्ये खरं तर बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाला केला जातो, कारण सरकारच्याच वतीनं सगळे प्रस्ताव एकत्र करा अशा पद्धतीने भूमिका मांडली म्हणून विरोधी पक्षाने प्रस्ताव घेतला. पण तो विधान परिषदेत आम्ही तसं केलं नाही. विधान परिषदेत आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला, विरोधी पक्षाचा प्रस्ताव टाकला, आम्ही अवकाळीवर चर्चा मागितली, आम्ही मराठा आरक्षणावर आम्ही त्यांच्याबरोबर जॉईन झालो. सत्य जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितरित्या केल्या आणि या विषयावर चर्चा विरोधी पक्षांनी मागितलेली होती. सेटमध्ये अधिवेशन आहे, 24 तारखेची डेडलाईन जवळ येते, काय भूमिका आहे? 24 तारखेला जरांगेंनी डेडलाईन दिलेली आहे, त्याच्यानंतर सगळं सोडून असेल. या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण आज मराठा समाज या सगळ्या बाबतीत अतिशय संवेदनशील झालेला आहे आणि या संवेदनशीलता सरकारने मला असं वाटतं याच्याकडं बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे. एक प्रश्न असा देखील आहे, या संपूर्ण 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अवकाळी पाऊस, शेतकरी आणि मराठा आरक्षण यावरती चर्चा पाहायला मिळाली. मात्र वारंवार तुम्ही सांगतात की शेतकऱ्यांच्या वाटेला नाही केलं नाही, मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण योग्य दिलं नाही, मग हिवाळी अधिवेशनातून मिळालं तर? सांगितलं ना सुरुवातीला, या विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं. हे स्पष्ट सांगितलं, काहीही मिळालेलं नाही. भोपळा स्टेट का पब्लिक डेट बढ़ गया है, जो अकाउंट स्टेबल की तो उससे पता चला स्टेट का पब्लिक डेट बढ़ गया है. क्या बोल क्या पब्लिक डेट डेट उसके बारे में कर्ज तर या महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं जे बजेट आहे, जर या बजेटहून जर आत्ता बघितलं तर महाराष्ट्रातला एखादा लहान बाळ जन्मलं तरी जन्मल्या त्याच्या डोक्यावर 55,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला. असं या महाराष्ट्राची आत्ताच्या घडीला स्थिती आहे. कारण हे सरकार कर्ज काढून सहन करतंय, व्याज भरायला सुद्धा कर्ज काढावं लागतं. अशा प्रकारची आर्थिक स्थिती या राज्याची आहे. बिलकुल हे सरकार घोषणा करतं, त्यांना वाटतं व्हावं, वाटत असेल नसेल, परंतु या घोषणा निधी अभावी सगळ्या घोषणा थांबलेल्या आहेत. याचा अर्थ राज्याची आर्थिक स्थिती नीट नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.